नमस्कार. सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघतोय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 3 वर्षापासून लढतायत. मात्र प्रत्येक आंदोलनाच्या टप्प्यामध्ये शासन त्यांच्या हातामध्ये जी-आर देतं किंवा एखादं परिपत्रक देतं आणि नंतर फसवणूक झाल्याची ओरड सुरू होती. आता पुन्हा एकदा ओरड सुरू झालेली आहे आणि याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक उपोषण सुरू आहे. आज त्याला 14 दिवस झालेले आहेत. आणि याच उपोषणामध्ये महत्वाची भूमिका असलेले माणिकराव शिंदे आपल्यासोबत आहेत. मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष आहेत ते आणि त्यांनी काल जरांगे पाटलाची भेट घेतलेली आहे. जरांगे पाटील यांची भेट घेण्याचं नेमकं कारण काय होतं? नाही, जरांगे पाटलाची भेट घेण्याचं त्याच्यामागचं एकच कारण होतं की माझ्या काही शंका कुशंका होत्या. आतापर्यंत सरकारनं जरांगे पाटलाला दिलेली जी आश्वासनं आहेत, तर ते आश्वासनं जी दिले, जे काही त्यांना जी-आर दिले, जे काही लेखी काही उत्तर दिले, SOP दिली, त्याच्यात कुठं तर वाटत बा ही कुठं तर चुकीचं काहीतरी घडतंय आणि त्याच्यामुळं मग ती शंका दूर व्हावी आणि त्यामुळं मी त्यांच्याकडे जाऊन माझी शंका जी होती ती माझी संपलेली आहे. आता जरांगे इथं महत्वाची तुमची भूमिका होती. जरांगे पाटलाकडे तुम्ही गेल्यामुळं या उपोषणाला म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जे उपोषण होतं त्याच्यात फूट पडल्याची चर्चा आहे. आता काय आहे नेमकं? नाही, फूट पडते असं म्हणता येणार नाही. आम्ही सगळा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून त्या ठिकाणी उपोषणासाठी दाते पाटील बसले होते आणि आम्ही सर्व समन्वयक त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होतो. त्यामुळं एक माणूस जर बाजूला झाला म्हणून फूट पडली असं काही म्हणता येणार नाही. बरं, हे जे उपोषण होतं हे उपोषण होतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. पण या ठिकाणी हे उपोषण सुरू असताना जे काय तिथं भेट द्यायला येत होते ते मात्र उपोषणाच्या अनुषंगाने बोलत असताना जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करत होते. ते चुकीचं आहे ना. जरांगे पाटलांनी समाजासाठी काम केलेलं आहे आणि जो जो माणूस समाजासाठी काम करतो त्याला विरोध करणं हे चुकीचं आहे. आणि जे काही टीका टिप्पणी करत होते, जरांगे पाटलाच्या विरोधात बोलत होते, ते चुकीचं आहे. कारण बघा, देश स्वतंत्र करण्यासाठी 2 टोकं होती. एक महात्मा गांधी होते आणि सुभाषचंद्र बोस होते. एक उपोषणाचा मार्ग होता, एक हातात बंदूक घ्यायचा मार्ग होता. त्यामुळं महात्मा गांधीमुळे तुम्ही सुभाषचंद्र बोसला नाव ठेवू शकणार नाही. दोघांचं ध्येय शेवटी एकच आहे की देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. तसंच इकडचे किंवा तिकडचे किंवा जरांगे पाटील असो, हे सगळ्याचं ध्येय एकच आहे की समाजाचं भलं व्हावं म्हणून. जरांगे पाटील आंदोलन करत असतानाच परत पुन्हा दुसरं एक उपोषण जरांगे पाटलाचं आंदोलन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन असतं, उपोषण असतं. मात्र तसंच एक उपोषण इथं करण्यामागचा हेतू काय होता? तेच मी सांगितलं की बा हैदराबाद गॅजेट जे लागू झालं महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये, आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की बाबा हैदराबाद गॅजेटमुळं मराठवाड्यात राहणाऱ्या सर्व मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार, सगळे OBC-मध्ये जाणार. मला पण आनंद झाला ना त्यावेळेस. जरांगे पाटलासोबत आमची सर्व संघटना त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे मला पण आनंद झाला. परंतु ॲक्च्युली ज्यावेळेस मी अधिकाऱ्याकडे गेलो त्यावेळेस अधिकाऱ्याने सांगितलं तुमची नोंद आहे का, ते तुमची वंशावळी जुळती का. मग त्यांनी म्हणल्यानंतर मग मी माझे कागदपत्र तपासले ग्रामपंचायतीमध्ये जाऊन. म्हणजे मागच्या 70 वर्षाचे मी सगळे कागदपत्र तपासले. त्यावेळेस कळालं की माझी कुठे नोंद नाही, कुठे वंशावळी जुळत नाही. मग त्यावेळेस लक्षात आलं सरकार कुठे तर लबाड बोलते आणि त्यामुळं मग ही त्या उद्देशानं आम्ही हैदराबाद गॅजेटच्या नुसार ज्यांना आरक्षण मिळणार नाही अशा मराठ्यानं काय करायचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो. आता सातत्याने तिथं देखील टीका टिप्पणी करण्यात आलेली. जरांगे पाटलाच्या आंदोलनातून काहीच मिळालं नाही असा आरोप करण्यात येतोय. त्या ठिकाणी देखील करण्यात आलेला आहे. अनेक त्या म्हणजे जे समन्वयक म्हणून जे लावून घेतात, मी मुख्य समन्वयक आहे मराठा क्रांती मोर्चाचा वगैरे, असे अनेक शेकडो जण सातत्याने मनोज जरांगे पाटलाच्या त्या आंदोलनात पण होते. मात्र ते म्हणतात की 3 वर्षाच्या आंदोलनातून काहीच मिळालं नाही. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की जरांगे पाटलाच्या आंदोलनामधून बरंच काही मराठा समाजानं कमवलेलं आहे. 100% मागण्या कधीच कुणाकडून पूर्ण होऊ शकत नाहीत. लक्षात, देव जरी आला तरी 100% मागण्या होत नाहीत. परंतु जरांगे पाटल्यामुळं OBC प्रमाणपत्र मिळाले, जे लोकांना काहीच माहीत नव्हतं. आज लाखो प्रमाणपत्र मिळाले ना, ही मोठी अचिव्हमेंट नाही का? हे आपण लोकांना विचारलं पाहिजे ना टीकाकाराला, की बुवा तुम्ही टीका करता जरांगे पाटलावर, पण जरांगे पाटलानं उपोषण करून त्यांची आतडी झिजवले ना. ठीक आहे, त्यांच्याकडून 100% झालं नाही, परंतु जे झालं ते तर बोललं पाहिजे आपण. त्यांच्यामुळं काही प्रमाणपत्र मिळाले ना, हे त्यांची अचिव्हमेंट आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. जरांगे पाटलाची तुम्ही भेट घेतली. जरांगे पाटलाला तुम्ही काय बोललात आणि ते तुम्हाला काय बोलले? ज्यावेळेस जरांगे पाटलाची मी भेट घेतली त्यावेळेस जरांगे पाटलाला सांगितलं की बाबा माझा एकच मुद्दा आहे, पहिला बी एकच होता आणि मी इथं बी तेच मुद्दा मांडला. माझा प्रांजळ प्रश्न आहे की मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या मराठ्याला ज्याची नोंद नाही, ज्याची कुठंही कुणबी वंशावळी जुळत नाही, अशा मराठ्याला काय करायचं,
ही प्रश्न माझा होता आणि त्याच्यासाठीच बसलो होतो. मग ज्यावेळेस तिकडून मला फोन आला की तुम्ही या चर्चा करा, मग जरांगे पाटलाला हेच प्रश्न विचारला, पटेल माझी नोंद नाही आणि वंशावळ जुळत नाही, मग मला सर्टिफिकेट मिळेल का? त्यांनी म्हणले की असं सर्टिफिकेट मिळणार नाही. हे त्यांनी पण मान्य केलं आणि त्यामुळे ही कसं मिळता येईल, ह्या मराठवाडा गॅजेटचा उपयोग मराठा समाजासाठी आरक्षण कसं करता येईल ती येणाऱ्या काळात आपण करू, तुमची साथ मला हवी आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही त्यांच्यासोबत आहेत आता. या उपोषणाला जरांगे पाटलाच्या विरोधातलं एक आंदोलन उपोषण असं म्हटलं जातंय. आता तुम्ही काल भेट घेतलात, त्याच्यामुळं त्या ठिकाणी देखील आता माणिकराव शिंदे आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्या उपोषणाच्या एकूण नियोजन असेल, समन्वय समिती असेल वगैरे तिथून निघून गेले. तर तिथून आल्याच्या नंतर तुम्ही आता त्या उपोषणासोबत आहेत का? मी त्यांना सकाळी जाऊन त्यांना विनंती केली ना, दाते पाटील तुमचं वय 65 आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे आणि तुम्ही समाजाचे ज्येष्ठ अभ्यासक आहात आणि त्यांना विनंती केली तुम्ही उपोषण सोडा आणि 29 तारखेला जे आंदोलन आंतरवल सराटीमध्ये होणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याचं, त्या आंदोलनामध्ये सामील व्हा. ह्या जी मागणी आहे ती मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. ह्या मागण्या देखील सरकार दरबारी मांडल्या जाणार आहेत. त्यामुळे आता वेगळं उपोषण करण्याची आवश्यकता नाही असं त्यांना रिक्वेस्ट केली. तुमची तब्येत बघता तुम्ही उपोषण सोडलं पाहिजे असं मी त्यांना विनंती केलेली. दोन उपोषणं होत असल्यामुळं कुठंतरी मराठा समाजाची जी ताकद आहे ती कुठंतरी कमकुवत करण्याचा प्रयत्न वगैरे होतोय का? सातत्याने बोललं जातंय की हे जे उपोषण आहे कुणीतरी बाबा सुरू करायला लावलेलं आहे आणि त्यामुळं कुठंतरी मराठा समाजामध्येच भांडणं लावून देऊन त्यांची ताकद कमी करण्याचा प्रकार आहे. बघा, मी ॲज अ क्रांती मोर्चाचा समन्वयक म्हणून मी सांगतो की हे कुणीही आम्हाला सांगितलेलं नाही किंवा मला तर सांगितलेलं नाही किंवा कोणी राजकीय लोकांनी सांगितले नाही, कोणी सांगितलं की तुम्ही उपोषणाला बसा, तुम्ही काहीतरी करा, असं काही सांगितलंय. स्वतः माझ्या मनात होतं की हैदराबाद गॅजेटमध्ये जर नोंद नसेल तर त्या मराठ्याचं काय करायचं, ह्या प्रश्नासाठी उपोषणाला बसलो होतो. ह्याच्यामध्ये कुणी बसवण्याचा कुणी मागासण्याचा कुठलाही संबंध येत नाही. त्याचं शुद्ध कारण होतं की ज्यांचं कुणबी सर्टिफिकेट ज्यांना मिळणार नाही, त्याची नोंद नाही, अशाचं काय करायचं, ह्यासाठी त्या ठिकाणी बसलो होतो. या उपोषणाच्या मंचावरून किंवा छत्रपती संभाजीनगरमधून जे मराठा संघटना असतील किंवा मराठा क्रांती मोर्चामध्ये काम केलेले असतील ते जरांगे पाटलांवर जे सातत्याने खालच्या भाषेमध्ये टीका करतात, त्यांना काय सांगाल तुम्ही? ते चुकीचं आहे. बघा, मराठा समाजाचे जेही मावळे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला येत असतील त्यांच्याशी नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे आणि त्याचबरोबर समाजासाठी काम करणाऱ्या जरांगे पाटलासह जे मराठा समाजासाठी काम करतात त्यांच्या विरोधात बोललं नाही पाहिजे, ह्या मताचा मी आहे. मराठा समाज अजूनही एकत्र आहे का? कुठेतरी फूट पाडण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्यांना कुठेतरी यश मिळतंय वगैरे, कसं बघताय तुम्ही? नाही, मराठा समाज एक आहे आणि एक राहणार. त्याच्यामध्ये काही फूट पडली असं तसं काही म्हणायचे काही कारण नाही. जी काही शंका कुशंका तो आहे ते पण दूर होत आहेत आणि येणाऱ्या काळात ते पण दूर होतील आणि मराठा समाज एक संघ आहे आणि महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मागण्यासाठी मराठा समाज एक संघ लढेल अशी मला खात्री आहे. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा 29 तारखेला पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे. बरोबर. तर त्या आंदोलनामध्ये तुम्ही पूर्वीप्रमाणे त्यात 100% पूर्वीपेक्षा जास्त आणखी ध्येयानं प्रेरित होऊन मोठ्या संख्येनं मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले 29 तारखेच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नक्कीच आपण बघितलं तर जरांगे पाटलांवर जे सातत्याने टीका करणार आहेत, आता ते टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी देखील मराठा संघटनांचे जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते आता कुठंतरी समोर आलेले आहेत आणि ते त्या पद्धतीने उत्तर देखील देत आहेत. त्यामुळे 29 तारखेचं जे जरांगे पाटलाचं जे आंदोलन आहे आंतरवाली सराटीमध्ये, 28 तारखेचं त्यांनी डेडलाईन दिली आहे सरकारला की 28 तारखेपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि जो 2 सप्टेंबरचा जो GR आहे त्या अनुषंगाने देखील तातडीने पावलं उचलली पाहिजे, त्याची अंमलबजावणीला सुरुवात झालेली पाहिजे. मात्र आता 29चं जे आंदोलन आहे ते नेमकं कसं होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या आंदोलनामध्ये मराठा संघटना कशा पद्धतीने जरांगे पाटलाच्या पाठीशी उभं राहतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आपण सत्ताकारांसोबत मोकळेपणाने चर्चा केली याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.